हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी विजय दिलीप कोरडे आणि आपण पाहतात लॅब तंत्रा सेंटर ऑफ एक्सलन्स. आजच्या स्पेशल नवीन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. व्हायरॉलॉजीचा आपण टॉपिक चालू केलेला आहे. व्हायरॉलॉजीमध्ये इन्व्हलप आणि नॉन इन्व्हलप हा टॉपिक आपला थोडासा राहिलेला आहे. यामध्ये शिकण्यासारखं म्हणजे इन्व्हलप व्हायरस म्हणजे काय, नॉन इन्व्हलप व्हायरस म्हणजे काय आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहे, त्याचे कंपोनेंट कोणकोणते आहे आणि त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीही विचारत नाही इन्व्हलप आणि नॉन इन्व्हलप व्हायरस मध्ये. तर आता आपल्याला बघायचं इन्व्हलप व्हायरस म्हणजे काय. इन्व्हलप व्हायरस म्हणजे ज्या विषाणूच्या न्यूक्लिओ कॅप्सिड भोवती, त्याच्या सराउंडिंग भोवती काय असतं, लिपिड बायलेअर असते. काय लिपिड बायलेअर असते, त्यांना इन्व्हलप व्हायरस असे म्हणतात. तर नॉन इन्व्हलप व्हायरस म्हणजे काय, ज्या विषाणूच्या भोवती लिपिड बायलेअर नसते त्यांना नॉन इन्व्हलप व्हायरस म्हणतात किंवा नेकेड व्हायरस सुद्धा म्हणतात. त्याचे दोन नाव आहेत. परीक्षेमध्ये नेकेड व्हायरस सुद्धा येऊ शकतं किंवा नॉन इन्व्हलप व्हायरस सुद्धा शब्द येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही शब्द काय करायचे, ध्यानात ठेवायचे, नॉन इन्व्हलप आणि नेकेड व्हायरस. ओके, आता हे तर बघितलं आपण इन्व्हलप व्हायरस कोणते, नॉन इन्व्हलप व्हायरस कोणते, त्याचे डेफिनेशन काय आहे ते सुद्धा आपण बघितलं. तर याची डेफिनेशन बघितल्यानंतर त्याचे काही कंपोनेंट्स आहेत, इन्व्हलप व्हायरसचे सुद्धा आहेत आणि नॉन इन्व्हलप व्हायरसचे सुद्धा आहेत. ओके, तर ते आपण आता बघणार आहोत. इन्व्हलप व्हायरस, नॉन इन्व्हलप व्हायरस. ओके, इथपर्यंत आपण झालो. इन्व्हलप व्हायरस म्हणजे काय, तर इन्व्हलप व्हायरस म्हणजे की ज्या विषाणूंच्या न्यूक्लिओ कॅप्सिड भोवती, काय ज्या विषाणूच्या न्यूक्लिओ कॅप्सिड भोवती लिपिडची बायलेअर असते. तुम्हाला विषाणूचं स्ट्रक्चर तर माहितच असेल. ओके, विषाणूचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर आहे, पण जे सिंपल स्ट्रक्चर आहे व्हायरसचं ते कसं आहे, सपोज न्यूक्लिओ कॅप्सिड इन्व्हलप आरएनए किंवा डीएनए हे आहे सिंपल स्ट्रक्चर ऑफ व्हायरस. काय सिंपल स्ट्रक्चर ऑफ व्हायरस. आता याच्या भोवती असे स्पाइक सुद्धा असतात. काय असे स्पाइक सुद्धा असतात. तर हे झालं आपलं सिंपल स्ट्रक्चर ऑफ व्हायरस. आता इन्व्हलप व्हायरस आणि नॉन इन्व्हलप व्हायरस शिकत असताना यामध्ये आता इन्व्हलप व्हायरस मध्ये ही जी आउटर लेअर आहे, काय आउटर लेअर आहे, ही कशाच्या भोवती आहे, तर ही आहे या न्यूक्लिओ कॅप्सिडच्या भोवती. काय या न्यूक्लिओ कॅप्सिडच्या भोवती. म्हणजेच ज्या विषाणूच्या न्यूक्लिओ कॅप्सिड भोवती, काय ज्या विषाणूच्या न्यूक्लिओ कॅप्सिड भोवती ही जी लिपिड बायलेअर असते त्यांना काय म्हणतात, इन्व्हलप व्हायरस. ज्या विषाणूच्या सराउंडिंगला किंवा भोवती लिपिड बायलेअर असते त्यांना काय म्हणतात, इन्व्हलप व्हायरस. इन्व्हलप व्हायरस हा पहिला पॉइंट क्लिअर झाला तुमचा. ही होती त्याची डेफिनेशन. नॉन इन्व्हलप व्हायरस म्हणजे काय, ज्या विषाणूच्या भोवती, काय ज्या विषाणूच्या भोवती ही जी आता मी ही इरेज करत आहे, ही जी लिपिड बायलेअर नसते, काय लिपिड बायलेअर नसते त्यांना काय म्हणतात, नेकेड व्हायरस किंवा नॉन इन्व्हलप व्हायरस. इथपर्यंत समजलं. ही होती सरळ साधी सोपी डेफिनेशन कशाची, इन्व्हलप व्हायरस, नॉन इन्व्हलप व्हायरस.
ओके, आता त्याचे कंपोनेंट काय काय आहे हे तर समजलं आपल्याला. इन्व्हॉल्व व्हायरस कशाला म्हणतात, नॉन इन्व्हॉल्व व्हायरस कशाला म्हणतात, त्याचे कंपोनेंट पण आपल्याला माहिती पाहिजे. तर आता ही इरेज केलेली ही इन्व्हॉल्व व्हायरस मध्ये काय आहे, लिपिड बायलेयर. लिपिड बायलेयर आहे, होस्ट सेलच्या मेम्ब्रेन पासून बनते. कुठून बनते, जी होस्ट सेल आहे, सपोज एखादा विषाणू ट्रान्समिट झाला किंवा तो एखाद्या होस्ट मध्ये गेला, होस्ट मध्ये गेल्यानंतर जेव्हा त्याचं लायसिस होतं, तो रिलीज होतो, तेव्हा तो काय करतो, एक स्वतःभोवती आवरण तयार करतो. म्हणजेच तो काय करतो, लिपिड बायलेयर तयार करतो. म्हणजेच होस्ट सेलच्या मेम्ब्रेन पासून बनणारी लेअर कोणती आहे, तर ती आहे लिपिड बायलेयर. झाला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. 2 नंबरचं व्हायरल ग्लायकोप्रोटीन स्पाइक. व्हायरल स्पाइक किंवा ग्लायकोप्रोटीन स्पाइक. आता या जे लिपिड बायलेअरवर असे काटे काटे दिसतात तुम्हाला, याला काय म्हणतात, स्पाइक. काय म्हणतात त्याला, स्पाइक. तर स्पाइक काय करतात, व्हायरस सेलला अटॅच होतो. सपोज तो होस्ट मध्ये गेला की त्याच्या सेलला अटॅच करण्याचं काम कोण करतं, त्याला मदत कोण करतं, तर ते करतं व्हायरल ग्लायकोप्रोटीन स्पाइक. व्हायरल ग्लायकोप्रोटीन स्पाइक. यामुळे व्हायरस सेलच्या काय, व्हायरस सेलला काय होतो, अटॅच होतो, पेनिट्रेट होतो. यालाच काय म्हणतात, किंवा याचं जे पार्टचं नाव काय आहे, व्हायरल ग्लायकोप्रोटीन स्पाइक. मॅट्रिक्स प्रोटीन. तीन नंबरचं आहे मॅट्रिक्स प्रोटीन. आता मॅट्रिक्स प्रोटीन काय करतं, इन्व्हॉल्व, हे जे इन्व्हॉल्व आहे आणि कॅप्सिडला जोडून ठेवण्याचं काम करतं. काय, इन्व्हॉल्व. आणि जे कॅप्सुलर्स असतात, त्याचे जे कॅप्सिड असतात, त्या कॅप्सिडला जोडण्याचं काम कोण करतं, मॅट्रिक्स प्रोटीन. इन्व्हॉल्व आणि कॅप्सिडला जोडण्याचं काम कोणाचं असेल, तर ते आहे मॅट्रिक्स प्रोटीन या भागाचं, या कंपोनेंटचं. झालं. आता नॉन इन्व्हॉल्व व्हायरस, त्याचे कंपोनेंट एकदम सोपे आहे. काय आहे, जिनोम, जेनेटिक मटेरियल. जिनोम म्हणजेच जेनेटिक मटेरियल. आता जिनोम म्हणजे जेनेटिक मटेरियल, त्यामध्ये डीएनए किंवा आरएनए किंवा त्यापैकी कोणताही एक. ओके, डीएनए किंवा आरएनए सोबत एकत्र कधी नसतात. काय, व्हायरस मध्ये डीएनए आणि आरएनए सोबत नसतात. काय, सोबत एकत्र नसतात. झालं, सोबत एकत्र नसतात. इथपर्यंत तुमचा पॉइंट क्लिअर झाला असेल. ओके, त्यानंतर काय, कॅप्सिड प्रोटीन. कंपोनेंट ऑफ नॉन इन्व्हॉल्व मध्ये जेनेटिक मटेरियल डीएनए किंवा आरएनए. 2 नंबरचा आहे कॅप्सिड प्रोटीन. आता जे कॅप्सिड प्रोटीन आहे, हे कॅप्सिड प्रोटीन नॉन इन्व्हॉल्व व्हायरस मध्ये प्रेझेंट असतं. साधं सरळ म्हणजे नॉन इन्व्हॉल्व मध्ये त्याचे कंपोनेंट काय काय आहे, 2च आहे, जिनोम आणि कॅप्सिड प्रोटीन. काय, जिनोम आणि कॅप्सिड प्रोटीन. आता आपल्याला पाहिजे त्याचे ऑब्जेक्टिव्ह. काय बघायचे आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याची वैशिष्ट्य. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये आता जे इन्व्हॉल्व व्हायरस आहे ते आहे चायनाचा माल. काय, इन्व्हॉल्व व्हायरस आहे चायनाचा माल. सरळ सरळ, चले तो चांद तक, नहीं तो कब तक भी नहीं, दिन भर भी नहीं, 1 सेकंड भी नहीं, 2 सेकंड भी नहीं, 10 सेकंड भी नहीं, चले तो चांद तक. म्हणजेच आता जे इन्व्हॉल्व व्हायरस आहे, हे आपल्या स्किनवर आपण साबणाने हात धुतले, सॅनिटाईज केले हात 70% अल्कोहोलने, की काय होतात ते,
लगेच डिस्ट्रॉय होतात किंवा इनऍक्टिव्ह होतात. काय लगेच डिस्ट्रॉय होतात किंवा इनऍक्टिव्ह होतात, म्हणूनच त्यांना काय म्हणतात, फ्रॅजिल म्हणतात. काय म्हणतात? Non-enveloped virus is a fragile. Why? Because enveloped virus is destroy or inactive use of soap, detergent and 70% alcohol. काय 70% अल्कोहोल. तर तुम्ही म्हणता फ्रॅजिल या शब्दाचा अर्थ काय आहे सर? तर फ्रॅजिल म्हणजे नाजूक आणि सहज तुटणारे. फ्रॅजिल म्हणजे काय? नाजूक. नाजूक महिना. काय? नाजूक महिना. ओके, झालं इथपर्यंत. या कशाचं ऑब्जेक्टिव्ह होतं? हे होतं इन्व्हलप व्हायरसचं. त्याचं एक्झाम्पल काय आहे? अगोदरच काय सांगितलं तुम्हाला, चायनाचा माल चले तो चांद तक. कोविड, कोरोना, कोरोना व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV व्हायरस. काय? कोरोना व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV व्हायरस. हे कशाचं एक्झाम्पल आहे? इन्व्हलप व्हायरसचं. इन्व्हलप व्हायरसचं. आता नॉन इन्व्हलप, इन्व्हलप व्हायरसच्या तुलनेने जास्त टिकाऊ असतात. काय? इन्व्हलप व्हायरसच्या तुलनेने, त्याच्या तुलनेने जास्त टिकाऊ असतात. ओके, जास्त टिकाऊ, जास्त टिकाऊ असतात. अल्ट्राटेक सिमेंट चले जिंदगी भर. नॉन इन्व्हलप व्हायरस जास्त टिकाऊ असतात. कशाच्या तुलनेने? इन्व्हलप व्हायरसच्या तुलनेने. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल आहे पोलिओ व्हायरस, नोरो व्हायरस, पोलिओ व्हायरस, नोरो व्हायरस आणि ॲडिनो व्हायरस. हे कशाचं एक्झाम्पल आहे? नॉन इन्व्हलप व्हायरसचं. इथपर्यंत समजलं? ह्याच तुमच्या बेसिक कन्सेप्ट आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या आहे आणि हा अभ्यास तुम्हाला जेवढा केला तेवढा कमीच आहे. काय? जेवढा अभ्यास केला तेवढा कमीच आहे. आपल्या मायबापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जर का तुम्ही अभ्यास केला तर यश निश्चित मिळतं. पेपर MPSC घेऊ, TCS घेऊ, अजून एखादी कोणती संस्था, एजन्सी जी काय आहे ती जन्माला येऊ, एक्झाम कोणी घेऊ, आपला अभ्यास क्लिअर असला, आपलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या तरच आपण परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊ शकतो. नाहीतर तुम्ही कोणतेही क्लास लावसाल त्याचा काहीही फायदा होणार नाही. कोणताही क्लास लावा, कितीही चांगला शिकवणारा मास्तर असू द्या, तुम्हीच अभ्यास नाही केला, स्वतःच्या नोट्स नाही काढल्या तर तुम्हाला यश मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. आता काय? इन्व्हलप आणि नॉन इन्व्हलप व्हायरस आपण बघितले. त्यामध्ये ओके, त्यामध्ये त्याचे जे एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचे पॉइंट बघायचे आहे ते आहे एक्झाम्पल आणि याचे जे इन्व्हलप आणि नॉन इन्व्हलप व्हायरसचे जे पॉइंट आहे महत्वाचे त्याचे एक्झाम्पल बघूया आपण. काय आहे? ॲडिनो व्हायरस बघितला आपण, इन्व्हलप व्हायरसचं फॅमिली ॲडिनोव्हिरिडी, पोलिओ व्हायरस पिकोर्नाव्हिरिडी, नोरो व्हायरस कॅल्सीव्हिरिडी. त्याचे खूप सारे एक्झाम्पल आहे. हेपॅटायटिस ए आहे, रोटा व्हायरस आहे, HPV व्हायरस सुद्धा आहे. आता मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पॉइंट कोणते आहेत? हा, इन्व्हलप व्हायरस पजेस लिपिड मेम्ब्रेन. काय? पजेस लिपिड मेम्ब्रेन ॲक्वायर्ड बाय बडिंग, म्हणजेच त्याचं ट्रान्समिशन किंवा रेप्लिकेशन ॲक्वायर्ड बाय बडिंग. सेन्सिटिव्ह टू हीट, उष्णतेला ते सेन्सिटिव्ह असतात. ड्राईंग, डिटर्जंट आणि अल्कोहोल, म्हणजेच ते निष्क्रिय केव्हा होतात? त्याला उष्णता लागली, योग्य ते टेम्परेचर मिळालं नाही, हाय टेम्परेचरला ते काय होतात? निष्क्रिय होतात. डिटर्जंट्स किंवा सोप, त्याने आपण हात धुतले की ते निष्क्रिय होतात. 70% अल्कोहोल, 70% किंवा सॅनिटायझर, सॅनिटायझर ते यूज केलं की ते काय होतात? निष्क्रिय होतात, नष्ट सुद्धा होतात. ओके, झालं. त्यानंतर नेक्स्ट व्हायरस म्हणजेच नॉन इन्व्हलप व्हायरस. काय? नॉन इन्व्हलप व्हायरस. तर नो लिपिड इन्व्हलप, लिपिड बायलेअरची इन्व्हलप नसते.
लिपिड बायलेअरची इन्व्हलप नसते, रिलीज बाय सेल लायसोजेनिक लायटिक सायकल ते आपण बघितलंय, मोर रेजिस्टन्स टू एन्व्हायरमेंटल कंडिशन. आता वातावरणामधील बदल, काय वातावरणामधील बदल, त्याच्या बदलामुळे ते काय होतात, खूप सेन्सिटिव्ह होतात, तिथे ते जिवंत राहू शकत नाही. आता हे स्किनवर जास्त प्रमाणात जिवंत राहू शकतात कारण की ते टिकाऊ असतात. कोणाच्या तुलनेनं, इन्व्हलप व्हायरसच्या तुलनेनं. फ्रिक्वेंटली स्प्रेड बाय फिकल ओरल रूट अँड कंटॅमिनेटेड सरफेस. सपोज आपण प्रयोगशाळेत काम करत असाल, पब्लिक प्लेसेसला कंटॅमिनेटेड प्लेसेस असतात, तिथे त्याचा इन्फेक्शनचा वावर जास्त असतो. तिथे जर का आपण त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो तर आपल्याला लगेच इन्फेक्शन होतं, आपण लगेच संक्रमित होतो. आता हे होतं आपलं इन्व्हलप आणि नॉन इन्व्हलप व्हायरसेस. अत्यंत सोप्या शब्दात तुमचं हे लेक्चर पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे व्हायरस रेप्लिकेशन. काय बघायचं आहे, व्हायरस रेप्लिकेशन. ते सुद्धा मी तुम्हाला अत्यंत सोप्या शब्दामध्ये, एकदम मराठीमध्ये, आपल्या भाषेमध्ये, मायबोली भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं आपले लेक्चर आवर्जून बघा, आपले व्हिडिओ पूर्ण बघा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचा एक ना एक मी पॉइंट पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे. नोट्स सुद्धा पूर्ण वाचा. त्यामुळं आपल्याला काय होईल, आपला अभ्यास पूर्ण होईल आणि आपण यश, जसे जसे व्हिडिओ बघत जसाल, जसा जसा अभ्यास करत असाल, तसा तसा एक एक पायरी आपण वरती चढत जाल. तर चला भेटूया उद्या नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. अभ्यास चालू ठेवा.